नमस्कार मैत्रिणींनो, कृष्णिका सिंपल रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी मऊसर जाळीदार आणि स्पॉन्जी ढोकळा। मार्केटपेक्षाही अगदी स्पॉन्जी ढोकळा म्हणजे जाळीदार ढोकळा घरच्या घरी कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला इथे चित्रात दिसतच असेल इतका छान। आणि हो, तुम्ही जर नवीन असाल, पहिल्या वेळी बनवत असाल तर अगदी परफेक्ट असा ढोकळा तुम्ही बनवू शकता, आणि तेही खूप कमी साहित्यात आणि खूप कमी मेहनतीत। कट करताना तुम्हाला दिसतच असेल की किती अगदी सॉफ्ट झालेला आहे आपला ढोकळा। चला तर मग वेळ न वाया घालवता हा ढोकळा कसा बनवायचा ते आपण बघूया। अगदी पहिल्या वेळी नवशिके जरी असाल ना, तरी योग्य प्रमाणात साहित्य घेतलं ना तर तुमचा ढोकळा परफेक्टच होईल। त्यासाठी आपल्याला काही पहिले तयारी करून घ्यावी लागेल। सगळ्यात पहिले मी कुकरचं भांडं घेतलेलं आहे, त्याला तेलाने ग्रीस करून घेऊया। मी कुकरमध्ये हा ढोकळा बनवणार आहे। तेल व्यवस्थित सर्व बाजूने लावून घेऊया, म्हणजे आपला ढोकळा बनवताना आपल्याला वेळ नाही झाला पाहिजे। आता एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यात 2-3 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं अर्धा इंच आलं घेतलं। त्याचबरोबर डाळीचं पीठ घेतलेलं आहे। हे घरी दळलेल्या डाळीचं पीठ आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मार्केटमधल्या डाळीचं पीठ आणलं तरी चालेल, पण फक्त चाळून घ्यायला हवं ते पीठ, म्हणजे त्या पिठामध्ये हवा खेळती राहते। त्याचबरोबर 2 चमचे साखर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि अगदी चिमूटभर आपण हळद टाकलेली आहे। आता मिक्सरच्या भांड्याला आपण ते बॅटर लावून वाटून घेतलं आणि ह्याची कन्सिस्टन्सी बघा अशी झालेली आहे। इतपत पातळ हवं, यापेक्षा जास्त पातळ असेल ना तर आपला ढोकळा फुगणार नाही, ह्याची काळजी घ्यायची। आता यात आपण 3-4 चमचे तेल टाकू, म्हणजे ढोकळा खाताना तो घशात लागणार नाही। तेल टाकल्याने ढोकळा घशात लागत नाही। तेल व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तेल व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता यात एक इनोचं फ्रूट सॉल्ट टाकूया, हे बघा, आणि लगेच अगदी एखादा मिनिटभर फक्त हलवायचं। इनो टाकल्यामुळे आपलं बॅटर बघा दुप्पट झालेलं आहे। आणि आता हे बॅटर आहे ना, आपण त्या तेलाने ग्रीस केलेल्या भांड्यात टाकून घेऊया। त्यासाठीच आपण आधी तेलाने ग्रीस करून ठेवलं होतं, म्हणजे आपल्याला घाई नको व्हायला असं। इनो टाकल्या लगेच आपण हे भांडं कुकरमध्ये ठेवायचं, आणि ऑलरेडी मी कुकर तापायला ठेवलेलं आहे। कुकरमध्ये पाणी ठेवून थोडंसं भांडं टॅप करून घ्यायचं। आणि हो, ज्या वाटीने मी पीठ घेतलेलं होतं ना, त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलं आणि त्यामध्ये ते बॅटर आहे ना मी मिक्सरला लावून घेतलं, पण त्यातलं आपलं अर्ध्यापेक्षा थोडं जास्त पाणी वापरलं गेलं आणि इतकं पाणी उरलेलं आहे। मी पाण्याचं प्रमाण मगाशी सांगायचं राहून गेलं, म्हणून मी आता तुम्हाला ते पाणी दाखवते आहे। आता आपण हे भांडं आहे ना कुकरला लावून घेऊया। कुकरमधलं पाणी मी ऑलरेडी पहिलेच तापवून घेतलेलं होतं। आणि आता तुम्ही जर कुकरला ठेवलं तर कुकरचं झाकण लावून त्याची शिट्टी काढली तरी चालेल, किंवा असं वरचं भांडं ठेवलं की ज्याने हवा बाहेर जाणार नाही असं ठेवलं तरी चालेल। फक्त हवा बाहेर गेली नाही पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची। आणि ह्याची जी लीड आहे, यातून जी हवा बाहेर जाणार आहे ना, तर मी इथे एक कागद लावून देणार आहे, आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं पीठ लावलं तरी चालेल। आणि आपण आता 20 मिनिट हा ढोकळा आहे ना हा वाफवून घेऊया। ढोकळा ठेवून 20 मिनिट झालेले आहेत। आपण चेक करून बघूया। ह्यापेक्षा जास्त जर ढोकळा शिजवला ना तर तो अगदी रबरासारखा कडक होतो, त्यामुळे फार जास्त शिजवायची ह्याला म्हणजे वाफवायची काही गरज नाही। सॉरी, शिजवायची म्हणण्यापेक्षा वाफवायची। आता आपण ना सुरी घालून बघूया। हे बघा, आपला ढोकळा आतपर्यंत शिजलेला आहे आणि ढोकळ्याने कडासुद्धा सोडलेल्या आहेत, म्हणजे आपला ढोकळा परफेक्ट झालेला आहे। आता आपण कुकरमधनं काढून घेऊया आणि एक 5 मिनिट थंड करून घेऊया। आपला ढोकळा थंड होऊन 5 मिनिट झालेले आहे। हे बघा, खूप छान फुगलेला आहे।
आपण ज्यावेळेस बॅटर टाकलं होतं अर्ध भांडं होतं, आता पूर्ण भांडं झालेलं आहे. आता आपण हा एका प्लेटवरती पलटी करू आणि वरून थोडंसं असं टॅप करू. बघा किती छानपैकी निघाला आपला हा ढोकळा आणि किती जाळीदार झालेला आहे. हे बघा तुम्हाला दिसतच असेल ही जाळी. आणि किती झटपट झाला. चवीला सुद्धा तो तितकाच अप्रतिम लागतो. तुम्ही घाईच्या वेळी नक्की अशा पद्धतीने करून बघा. आता ह्या ढोकळ्याची आपण फोडणी तयार करून घेऊया. फोडणी तयार करण्यासाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यात थोडंसं तेल घेतलं. तेल व्यवस्थित तापलं की त्यात 1 चमचा मोहरी टाकूया आणि थोडा कढीपत्ता टाकूया. आता थोडासा हिंग टाकूया. हिंगाची फोडणी छान लागते. आणि आता थोडंसं पाणी टाकूया. आणि तुम्हाला गोड ढोकळा हवा असेल ना तर तुम्ही पुन्हा थोडी साखर टाकली तरी चालेल. आणि आता आपली ही फोडणी तयार ढोकळ्यावरती टाकूया. बघा किती 20 मिनिटात झटपट ढोकळा झाला की नाही. तुम्ही पहिल्या वेळी बनवणार असेल ना, ह्या प्रमाणात साहित्य घेतलं ना, अशा पद्धतीने बनवलं ना तर नक्कीच तुमचा ढोकळाही माझ्या ढोकळ्याप्रमाणेच छान होईल. आणि हे बघा किती स्पॉन्जी झालेला आहे, किती जाळीदार आहे हा आपला ढोकळा. अगदी असं दाबून बघितला ना, चारी बाजूंनी बघा किती छान जाळी पडलेली आहे. अगदी मऊसर झालेला आहे. हे बघा असं दाबून बघितलं ना तर पुन्हा अगदी हात सैल सोडला की त्याचा आकार येतो. म्हणजे किती परफेक्ट झालेला आहे. आणि मार्केटपेक्षाही याची चव खूप छान लागते. फक्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ आणि मिरची कमी जास्त करू शकता. आणि हो, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय.